मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही कारण खूप दिग्गज मंडळी मंचावर उपस्थित आहे, पण समोर बसले देखील शिवप्रेमी आणि आमचे सर्व इथे उपस्थित असलेले नागरिक बंधू भगिनींनो, खरं तर एक महिन्यापासून माझं आणि आमदार साहेबांचं बोलणं सुरू होतं. कल्याणकर साहेब माझ्याकडे सतत मागणी करायची की तुम्ही नांदेडला या, आपण ह्याचं भूमिपूजन करायचं. 100 खाटाचं आपण उपजिल्हा रुग्णालय करत आहोत. खूप मोठी गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी सांगितलं हो बरोबर आहे, साहजिक आहेच. एवढं मोठं जर आपण काम करत असू तर आपल्याला त्याच थाटामध्ये त्याच एका मोठ्या संख्येने आपल्याला त्याचं एक उद्घाटन करणं गरजेचं असतं, भूमिपूजन करणं गरजेचं असतं. रस्त्याची कामं असतील, मला वाटतं पुलाचं पण भूमिपूजन लवकरच होणार आहे. 32 कोटीचा पूल आहे, तो देखील आपण करणार आहोत. पण ही सगळी कामं हाती घेतल्यानंतर एक जे जाणवायला लागलं की आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज हे आणणं गरजेचं आहे. जिल्हा रुग्णालय जसं आहे तसं उपजिल्हा रुग्णालय आणणं गरजेचं आहे. छोटे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आणणं गरजेचं आहे. पुरुषांसाठी असेल, महिलांसाठी असेल, त्या सोयीसुविधा वाढवणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता जे काम करत आहोत त्याच्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हे आहे. आज खरोखर मला आनंद होत आहे. कलेक्टर साहेब, आपण जी मेहनत घेतली आपले खरोखर आभार मानतो मी. कारण जसं उदय सामंत साहेब देखील सांगत होते की खूप क्वचित असं असतं की एखादं काम मान्य झाल्यानंतर, मान्यता मिळाल्यानंतर त्या वेगाने आपल्याला पुढे जायचं असतं. तो वेग सहसा मिळत नाही. आपण आपली जी मेहनत घेतलेली आहे, आपण असाल, सीओताई असतील, आपण सर्वच जे काम करतात तिथे आपलं खास आभार मानायला मुंबईकडून आज मी इथे आपले आले. पण आज भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्येक 6 महिन्यानंतर, प्रत्येक महिन्यात पाहिजे तर महिन्यात घेऊ, पण 6 महिन्यानंतर एक आढाव्यासाठी देखील मी इथे येणार आहे. कारण त्याच वेगाने ही इमारत पूर्ण झाली पाहिजे आणि उपजिल्हा रुग्णालय जे आहे आपल्या 100 खाटांचं, ते लोकांच्या सेवेत रुजू झालं पाहिजे. मी ऐकत होतो, मला आधीपासून ठाऊक आहे. कारण आपल्या मला वाटतं कल्याणकर साहेब आपण नगरसेवकासाठी उभं होतात तेव्हा मी पहिल्यांदा प्रचाराला आलेलो 2010 मध्ये. ते आता हात टाकलेलं आठवत नाही, पण तुम्ही जिंकून आलेलं एवढं मला आठवतं. पण तेव्हापासून ही जी कामाची तुम्ही जी काही गौडधोड हाती घेतलेली आहे, जी तुम्ही धडाका लावलेला आहात, एक तुम्ही जाणून घ्या हे किती महत्त्वाचं आहे. उपजिल्हा रुग्णालय किती महत्त्वाचं आहे हे मला आज कळतं आहे. नुसतं गर्दी पाहून नाही, नुसतं किती लोक आलेत पाहून नाही. कारण लोक येत असतात, लोक आपल्याला कार्यक्रमाला येतात, आशीर्वाद देतात. अनेक मंडळी येत असतात, मग शेतकरी बांधव असतात, आपले शिक्षक येतात, तरुण मुलं मुली येत असतात. पण आज इथे उपस्थित महिला बघितल्यानंतर मला वाटतं पुरुषांनी एवढेच महिला इथे उपस्थित आल्या आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं हे काम आहे बघा. कल्याणकर ताईंनी जे हाती काम घेतलेलं ते मला माहिती आहे आणि म्हणून मी आज खास उल्लेख केला की इथे खूप महिला आल्या आहेत. पण कोविडचा काळ आला म्हणून कुठे वेग प्रगतीचा थांबला नाही. हायवे जे आहेत ते बनत आहेत, रस्ते जे आहेत ते बनत आहेत, पूल जे आहेत ते बनत आहेत, कॉलेज असतील, शाळा असतील, जिल्हा रुग्णालय असतील, इतर जी कामं आहेत ती घेतलेली आहेत. आज सकाळीच इथे यायच्या आधी मी नांदेडमध्ये जाऊन एका सिवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे आपण खासदार साहेब आत्ताचा उल्लेख केला की गोदावरी आपल्याला जी शुद्ध करायची आहे, तसंच हे जे 19 की 20 स्रोत आहेत जे गोदावरी प्रदूषण करत असतात, तिथेच आपण ते पाणी अडवू शकतो का, शुद्धीकरण करू शकतो का, ह्याच्यावर देखील विचारच नाही. तर काम सुरू केलेलं आहे आपण आणि तिकडच्या तिकडे ते पाणी शुद्ध होणार आणि ते पाणी आपण पिऊ शकतो. एवढं शुद्ध करून आपण आपल्या तिकडच्या उद्यानांमध्ये असेल, रस्त्यांसाठी असेल, झाडांसाठी असेल, हॉस्पिटलसाठी असेल, हे प्रगतीच्या पथावर जे आपण कामं हाती घेतलेली आहेत तिकडेच पाणी वापरू शकतो. ह्याची आपण ग्वाही घेतलेली आहे, ह्याचं आपण काम हाती घेतलेलं आहे. कलेक्टर साहेब, आपण पुढच्या वेळी मी जेव्हा येईन तेव्हा सत्कार एवढ्या लोकांचाच घ्या ज्यांनी हे उपरुग्णालय पूर्ण केलेलं आहे. तेवढ्याच लोकांचा आपण सत्कार करू. आमचे सरकार विसरून जा. कारण सत्कार आम्ही सगळीकडे घेत असतो, पण आपण जे इथे लोक काम करणार आहोत, लवकरच या लोकांच्या सेवेत आपण इकडचं जे उपजिल्हा रुग्णालय आणणार आहोत, या महिलांसाठी असेल, पुरुषांसाठी असेल, सर्वांसाठीच असेल, ते जे काम पूर्ण होईल त्यासाठी आपण जे काम हाती घेतलं त्याच्यासाठी आपण यांचा सत्कार करू. की मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील, आम्ही सर्वच सहकारी, अशोक चव्हाण साहेब असतील, आमचे अष्टीकर साहेब असतील, हेमंत पाटील साहेब असतील, कल्याणकर साहेब असतील, सर्वच जे लोकप्रतिनिधी आपल्या सेवेत आहोत, जी काही कामं आम्ही करतोय ती आपल्याला आवडत आहेत की नाही, मान्य आहेत की नाही, आणि जर मान्य असतील तर सर्वांनी दोन्ही हात वरती करून आम्हाला आशीर्वाद द्यावा. हे आशीर्वाद घ्यायलाच आम्ही इथे आलेलो आहोत. जी कामं आम्ही वचनं दिलेली आहेत ती पूर्ण करून दाखवणार. हे आशीर्वाद जर आमच्या पाठीशी खंबीर उभे असतील तर पूर्ण महाराष्ट्र जे काही आता चित्र आहे ते बदलून दाखवू आणि एक नवा महाराष्ट्र घडू. धन्यवाद. भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीव्र अभिवादन करतो. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख, आपले लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे
आपले लाडके युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो। या दवाखान्यात 100 खाट्याच्या उपजिल्हा रुग्णालयाला उपस्थित असलेले ज्याच्या हातानं साहेबाच्या हातानं जे भूमिपूजन हस्ते ते आदित्य ठाकरे व उच्च शिक्षण मंत्री उदयजी सामंत साहेब, माझे गुरु जमुनादास महाराज, आपले लाडके खासदार हेमंत पाटील, प्रथम महापौर जयश्री पावडे, सगळ्याचं नाव घेऊ शकत नाही, आपले लाडके इटनकर साहेब, कलेक्टर, SP साहेब, आयुक्त साहेब, शिव मॅडम आणि सन्मानी व्यासपीठ समोर बसलेले माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, सर्वांना जे मानाचा मुजरा करतो। आज नांदेड शहरामध्ये भूमिपूजनासाठी उपस्थित असलेले आपले लाडके युवा पक्ष प्रमुख मंत्री महोदय आदित्य ठाकरे यांना आपल्या नांदेड शहरामध्ये मी सर्वात प्रथम स्वागत करतो आणि सांगू इच्छितो की आपल्या या 100 खाटा वाडी येथे 100 खाटा उपजिल्हा रुग्णालयाला जे आज भूमिपूजन झालं त्याच्याबद्दल आणि सर्व जे बसलेले ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी सर्वांचं स्वागत करतो। आज जे आपल्या नांदेड शहरामध्ये वाडी येथे उपजिल्हा 100 खाटाचं रुग्णालय मंजूर करण्यात आलंय हे फक्त आपले पक्ष प्रमुख लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या यांना श्रेय जाते। मी सर्वांचा आभार मानतो, कारण या नांदेड शहरामध्ये जिल्हा रुग्णालय हे 25 किलोमीटर आहे आपल्या नांदेड शहरामधून आणि आपल्याला या भागामधील सर्व भागांना जाण्यासाठी कम से कम 200-250 रुपये लागतात। हे गोरगरिबासाठी परवडणार नाही। त्यासाठी मी जे आमदार झाल्यानंतर तुम्ही मला माझ्या भरघोस मताने विजय केल्याबद्दल आणि निवडून दिल्याबद्दल त्याच्यामुळं आज मी जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते राजेश टोपे साहेब, सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि एवढं सांगतो त्याला मागणी केली विधानसभेमध्ये आणि याचा पाठपुरावा आदित्य ठाकरे सुद्धा साहेबासोबत मी पाठपुरावा केलता आणि हे आपल्याला यश आले जे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि याच्यामुळे हे रुग्णालय होऊ शकलं। आवश्यक जे गरजू आहे गोरगरिबासाठी मी फक्त जे 2.5 वर्षामध्ये जे रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं आणि आज आपले आदित्य ठाकरे साहेब यांचं मी माझ्या इथं शुभारंभाला उपस्थित राहतो त्याचा मी आभार मानतो। उपजिल्हा रुग्णालयाचे दवाखाना उभारण्यात आला आहे हे गोरगरिबासाठी होणार आहे आवश्यकता जे आपल्या या भागात नांदेड जिल्ह्याला नाही साहेब। मी एकच सांगतो आजूबाजूच्या हिंगोली जिल्हा, वसमत जिल्हा या भागाला सुद्धा या दवाखान्याचा फायदा होऊ शकतो साहेब, कारण जे आज झालं ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र नाही तर आपल्या भारतामध्ये सर्वात प्रथम चांगले मुख्यमंत्री, चांगले उत्कृष्ट मुख्यमंत्री महाराष्ट्र विकास आघाडीचे जे नेतृत्व करणारे पक्ष प्रमुख महाराष्ट्र लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला वाढीसाठी जे आपल्याला रुग्णालय दिलंय या रुग्णालयाचा खूप फायदा होणार आहे साहेब। जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला मी वेळ नसल्यामुळे तुम्ही आम्हाला वेळ काढल्याबद्दल या इमारतीच्या भूमिपूजनला मी खूप खूप आभार आहे साहेब। हमें खवातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।